Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry. Welcome to RCC. We are going to start with new topic, that is coordination compounds. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा हा परत एक महत्त्वाचा टॉपिक आहे बेटा. या टॉपिकवर मिनिमम दोन क्वेश्चन्स नीट एग्जाम मध्ये विचारले जातात. एकदम सिंपल टॉपिक आहे. केमिकल बॉन्डिंग या टॉपिकचं पुढचं वर्जन म्हणायला हरकत नाही. केमिकल बॉन्डिंगचा पुढचा भाग कोऑर्डिनेशन कंपाउंड्स. ठीक आहे, व्हेरी सिंपल टॉपिक, कन्सेप्च्युअल टॉपिक आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा. डेफिनेटली फायनल एग्जाम मधले याचे क्वेश्चन्स तुमचे सॉल्व्ह होतील. ठीक आहे ना. ओके, पाहूया कोऑर्डिनेशन कंपाउंड्स. दिस टॉपिक इज रिलेटेड विथ दिस टर्म कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड काय असतो रे बेटा? कोऑर्डिनेट बॉन्ड. व्हॉट इज द मीनिंग ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड? इट इज टाइप ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. It is type of covalent bond in which shared electron pair is contributed by only one atom. कोव्हॅलेंट बॉन्डचाच प्रकार. जसं कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होत असतं तसंच एक्झॅक्टली कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये देखील शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होते. पण फरक काय बेटा? कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये म्युच्युअल शेअरिंग असते. दोन ॲटम मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार व्हायला हा ॲटम एक इलेक्ट्रॉन देईल, हा ॲटम दुसरा इलेक्ट्रॉन देईल, ती इलेक्ट्रॉन पेअर दोघांच्या मध्ये शेअर केली जाईल. पण कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये तसं नसतं. कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर इज कॉन्ट्रीब्युटेड बाय ओनली वन ॲटम. सो टाइप ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड in which shared electron pair is contributed by only one atom. एकाच ॲटम कडून शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर ही कॉन्ट्रीब्यूट केली जाते. असा कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजेच कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे ना. चला बघा एक्झाम्पल्स बघा बेटा. समजा अमोनियामध्ये नायट्रोजन कडे लोन पेअर असते बेटा. हा H प्लस कडे 0 इलेक्ट्रॉन आहे. याला याचं डुप्लेट सॅटिस्फाय करायचं होतं. काय बघा, ही नायट्रोजनची इलेक्ट्रॉन पेअर दोघांमध्ये शेअर केली जाते. म्हणजे शेअरिंग साठी कॉन्ट्रीब्युशन फक्त एकाच झालं ना, नायट्रोजनचं. बेटा याचा रिझल्ट काय? याचा रिझल्ट हा बॉन्ड NH3 आणि H प्लस या दोघांमधला हा बॉन्ड, आणि असा तयार होतो NH4 प्लस. सिमिलरली बेटा वॉटर, ऑक्सिजनकडे आपल्याला माहिती आहे दोन लोन पेअर्स असतात बेटा. दोन लोन पेअर्स असतात ऑक्सिजनकडे. हा H प्लस ही एक लोन पेअर दोघांमध्ये शेअर झाली. याचा रिझल्ट काय? वॉटर आणि H प्लस या दोघांमध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झाला. शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर ही एकानंच दिली, ऑक्सिजननं दिली. ठीक आहे ना. H प्लसनं फक्त ते शेअरिंगचं काम केलंय. ठीक आहे ना. किंवा बेटा बघा अमोनिया आणि दुसरा मी कंपाऊंड घेतोय बेटा BF3. नायट्रोजनकडे लोन पेअर आहे, बोरॉनचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. BF3 इज हॅव्हिंग इनकम्प्लीट ऑक्टेट. 6 इलेक्ट्रॉन असतात बोरॉनच्या सराउंडिंगला. याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे बेटा ऑक्टेट कंप्लिशनसाठी. जर ही इलेक्ट्रॉन पेअर दोघांमध्ये अशी शेअर झाली, काय तयार होईल बेटा? काय तयार होईल बघा? NH3 आणि BF3 चा ॲडक्ट, ॲडिशन प्रोडक्ट असं. ठीक आहे ना. सो दीज आर सम एक्झाम्पल्स इन विच कोऑर्डिनेट बॉन्ड इज प्रेझेंट. भरपूर एक्झाम्पल सांगता येऊ शकतात बेटा. कोऑर्डिनेट बॉन्डचं रिप्रेझेंटेशन बेटा या ॲरोनं करावं लागतं. असा ॲरो असतो, मान्य आहे सगळ्यांना. ठीक आहे ना. आता ॲरोचं जे हेड आहे बेटा, जे लोन पेअर ॲक्सेप्टर आहे, लोन पेअर ॲक्सेप्टन्स कोणाकडून होतोय त्याच्याकडे हेड, आणि जो लोन पेअर डोनर आहे त्याच्याकडे टेल असतं. दिस इज रिप्रेझेंटेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे. आता मला सांगा बेटा, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होण्यासाठी
काय कंडिशन आपल्याला इसेन्शियल कंडिशन लावता येईल, ठीक आहे ना. दोन ॲटम मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड कधी तयार होऊ शकतो, जेव्हा एकाकडे लोन पेअर असेल, एकाकडे लोन पेअर असेल आणि दुसऱ्याकडे काय असेल, व्हॅकंट ऑर्बिटल. एकाकडे लोन पेअर आहे, दुसऱ्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे, ही लोन पेअर व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये ट्रान्सफर केली जाईल आणि परत लोन पेअर असणारा फील्ड ऑर्बिटल आणि हा व्हॅकंट ऑर्बिटल यांच्यात ऑर्बिटल ओव्हरलॅप होईल, ऑर्बिटल ओव्हरलॅप होईल. असा कोऑर्डिनेट बॉन्ड बेटा तयार होत असतो. सो व्हॉट इज द इसेन्शियल कंडिशन फॉर कोऑर्डिनेट बॉन्ड? वन ॲटम शुड पजेस लोन पेअर, अनदर ॲटम शुड पजेस व्हॅकंट ऑर्बिटल. ठीक आहे ना. आता बघा, आपला टॉपिक मी सुरुवातीलाच म्हणलं या बॉन्डशी कनेक्टेड आहे. आता बरेच स्टुडंट डायरेक्टली असा लगेच मिनिंग काढून टाकतात, द कंपाऊंड विच कंटेन्स कोऑर्डिनेट बॉन्ड इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड. नाही नाही नाही, फक्त कोऑर्डिनेट बॉन्ड असले कोऑर्डिनेशन कंपाऊंड? बिलकुल नाही, बिलकुल नाही. ठीक आहे ना. बघा, इथं कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झालाय, इथं झालाय, इथं झालाय, स्टिल दिस थ्री आर नॉट कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. तरी देखील हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स नाही आहेत बेटा. ठीक आहे ना. कोऑर्डिनेशन कंपाऊंड होण्यासाठी फक्त कोऑर्डिनेट बॉन्ड असलं की झालं? असं बिलकुल नाही. फक्त कोऑर्डिनेट बॉन्ड असलं की त्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणत नसतात. ठीक आहे ना. हां, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड तर असावाच लागतो, त्यासोबत आणखी काही कंडिशन्स आहेत. तर मी बोर्डवर लिहिलेला कुठलाच कंपाऊंड हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड नाही. आलं का लक्षात? हे असे एक्झाम्पल्स आहेत की ज्यांच्यात कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. मग सर कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय पाहायचंय पुढे लगेच आपल्याला. ठीक आहे ना. फटाफट नोट करा, मग जाऊयात आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय हे समजण्यासाठी आपल्याला अगोदर हे माहिती पाहिजे बेटा, ॲडिशन ऑर मॉलिक्युलर कंपाऊंड्स. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आर द टाइप ऑफ ॲडिशन ऑर मॉलिक्युलर कंपाऊंड्स. तर अगोदर आपण डिटेलमध्ये स्टडी करूयात व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲडिशन ऑर मॉलिक्युलर कंपाऊंड्स आणि मग त्यानंतर जाऊयात कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय त्याकडे. ठीक आहे, लक्ष द्या व्यवस्थित. समजा या बीकरमध्ये मी काय केलं, केसीएलचं सोल्युशन घेतलं, केसीएलचं सोल्युशन घेतलं. ठीक आहे. परत एक दुसऱ्या बीकरमध्ये मी मॅग्नेशियम क्लोराईडचं सोल्युशन घेतलं, मॅग्नेशियम क्लोराईडचं सोल्युशन घेतलं. ठीक आहे. आता हे दोन सोल्युशन्स आपण मिक्स केले, हे दोन सोल्युशन्स आपण मिक्स केले. आता आपल्याकडे तयार झालं बेटा हे मिक्सचर, हे मिक्सचर तयार झालं आपल्याकडे. KCl आणि MgCl2 सोल्युशनचं बेटा हे तयार झालं आपल्याकडे मिक्सचर. ठीक आहे ना. आता याच्यात काय असणार आहे, KCl ॲज वेल ॲज MgCl2. ठीक आहे ना. आता काय केलं बघा बेटा, या मिक्सचरला, हे जे मिक्सचर सोल्युशन तयार झालंय याला लार्ज अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केली. इतकी लार्ज अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केली की या सोल्युशनचं कंप्लीट इव्हॅपोरेशन झालं, या सोल्युशनचं कंप्लीट इव्हॅपोरेशन झालं. ठीक आहे ना. स्ट्रॉंग हिटिंग, स्ट्रॉंग हिटिंग टिल complete evaporation, strong heating till complete evaporation. इव्हॅपोरेशन कंप्लीट होईपर्यंत स्ट्रॉंग हिटिंग केली टिल कंप्लीट इव्हॅपोरेशन. ठीक आहे ना. दोन सोल्युशन घेतले होते, त्यांना मिक्स केलं, जे मिक्सचर तयार झालं, स्ट्रॉंग हिटिंग टिल कंप्लीट इव्हॅपोरेशन. आता कंप्लीट इव्हॅपोरेशनचा अर्थ लक्षात घ्या बेटा, जेवढा काय लिक्विड पार्ट आहे, जेवढा लिक्विड पार्ट आहे तो सगळाच्या सगळा सॉलिडिफाय झाला पाहिजे. म्हणजे याच्यातलं सगळं लिक्विड उडून जावं, सगळं लिक्विड याच्यातलं उडून जावं. शिल्लक माझ्याकडे काय राहील बेटा आता, सॉलिड. आता माझ्याकडे शिल्लक काय राहील बेटा, सॉलिड. सॉलिड सबस्टन्स तयार झालेला दिसेल बेटा, सॉलिड सबस्टन्स. आता हा जो सॉलिड सबस्टन्स तयार झाला बेटा, याचा फॉर्म्युला असतो KCl.MgCl2.6H2O आणि या कंपाऊंडचं नाव आहे बेटा कार्नालाइट. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड, कार्नालाइट. ठीक आहे ना. बघा आता आपण कार्नालाइट तयार कसा केला. कार्नालाइट इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ ॲडिशन ऑर मॉलिक्युलर कंपाऊंड. काय केलं आपण, दोन सोल्युशन मिक्स केले, मिक्सचरला स्ट्रॉंग हिटिंग केली टिल कंप्लीट इव्हॅपोरेशन. जो काही सॉलिड सबस्टन्स तयार झाला
दॅट इज आवर ॲडिशन ऑर मॉलिक्युलर कंपाऊंड. ठीक आहे ना. सो व्हॉट आर ॲडिशन ऑर मॉलिक्युलर कंपाऊंड्स. आता बघा बेटा मी डेफिनेशन लिहितो इथं. डेफिनेशन ऑफ ॲडिशन ऑर मॉलिक्युलर कंपाऊंड्स. डेफिनेशन, द सॉलिड सबस्टन्स फॉर्म्ड, the solid substance formed, the solid substance formed when two or more solutions are mixed together, आता जे सोल्युशन तुम्ही मिक्स करता ना ते जनरली सॉल्टचे असतात. ते जनरली कशाचे असतात? सॉल्टचे असतात. मिक्स्ड टुगेदर अँड द मिक्सचर is strongly heated till complete evaporation. जी डेफिनेशन मी लिहिली ना बेटा तीच एक्झॅक्टली डेफिनेशन खाली तुम्हाला डायग्राम मध्ये पाहायला मिळेल. टिल कंप्लीट इव्हॅपोरेशन. चला पहा बघा परत एकदा डेफिनेशनचा मीनिंग. द सॉलिड सबस्टन्स फॉर्म. बघा सॉलिड तयार झाला कसा तयार झाला? वेन टू ऑर मोर सोल्युशन्स आर मिक्स्ड टुगेदर. आपण दोन घेतले, दोन किंवा त्यापेक्षा जास्त दोन सोल्युशन आपण मिक्स केलेत. अँड द मिक्सचर इज स्ट्रॉंगली हिटेड. जे मिक्सचर तयार झालं त्याला स्ट्रॉंग हिटिंग दिली टिल कंप्लीट इव्हॅपोरेशन. किती सिंपल आहे बेटा. ॲडिशन किंवा मॉलिक्युलर कंपाऊंडचा अर्थ कळला बेटा? कळला का सगळ्यांना? ओके. आता बघा बेटा या ॲडिशन ऑर मॉलिक्युलर कंपाऊंडचे दोन टाईप असतात. टू टाइप्स. कोणाचे? ॲडिशन ऑर मॉलिक्युलर कंपाऊंडचे. डबल सॉल्ट. पहिला टाइप आहे बेटा डबल सॉल्ट. ठीक आहे ना. आणि बेटा दुसरा टाइप आहे कॉम्प्लेक्स सॉल्ट. डबल सॉल्ट आणि कॉम्प्लेक्स सॉल्ट. आता आपल्याला डिटेलमध्ये जायचं बेटा यांच्या डिस्कशनमध्ये. डबल सॉल्ट आणि कॉम्प्लेक्स सॉल्ट. ठीक आहे ना. हे दोन टाइप आहेत बेटा ॲडिशन ऑर मॉलिक्युलर कंपाऊंडचे. बेटा मला सांगा व्हॉट इज द फिजिकल स्टेट ऑफ ॲडिशन ऑर मॉलिक्युलर कंपाऊंड? सॉलिड. ठीक आहे ना. याचे दोन टाइप सांगतोय. म्हणजे डबल सॉल्ट पण सॉलिड असतो, कॉम्प्लेक्स सॉल्ट देखील सॉलिड असतो. आता या दोन्हीमध्ये नेमका फरक काय किंवा या दोन्हीचे मिनिंग नेमके काय आहेत याचा आपल्याला डिस्कशन करायचं बेटा. हे नोट करा म्हणजे मी नंतर डबल सॉल्ट आणि कॉम्प्लेक्स सॉल्टचं डिस्कशन करणार आहे इन द फॉर्म ऑफ डिफरन्स. म्हणजे क्लिअरिटी तुमची वाढेल. ठीक आहे. नोट करा. So there are two types of addition or molecular compounds. Type 1 is double salt, type 2 is complex salt. ठीक आहे ना. आता या दोन्हीला आपण डिटेल मध्ये स्टडी करू इन द फॉर्म ऑफ डिफरन्स. चला बघा बेटा पहिला डिफरन्स. वेन ॲडेड टू वॉटर. डबल सॉल्टला जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये टाकणार, वेन ॲडेड टू वॉटर अंडरगो किंवा प्रोड्यूस 100% आयन्स किंवा ऑल द पॉसिबल आयन्स असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा तुम्ही एखादा डबल सॉल्ट, सॉलिड आहे डबल सॉल्ट, कॉम्प्लेक्स सॉल्ट देखील सॉलिड असतो, त्याला पाण्यामध्ये टाकलं, जेवढे शक्य आहेत तेवढे सगळे आयन्स तयार होऊन जातात. सगळेच्या सगळे आयन्स तयार होऊन जातात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा समजा KCl MgCl2.6H2O. बेटा हा डबल सॉल्टच असतो. याला तुम्ही पाण्यामध्ये टाकलं. हां मगाशी पण एखाद्याच्या माइंडमध्ये क्वेश्चन आला असावा, सर हे वॉटर कुठून आणलं हो तुम्ही? बेटा हे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असतं. ठीक आहे ना. यांच्यामध्ये जे एम्प्टी स्पेसेस असतात त्या एम्प्टी स्पेसमध्ये हे वॉटर मॉलिक्यूल ऑक्युपाय होत असतात. ठीक आहे ना. बघा याला तुम्ही पाण्यामध्ये टाकलं, कोणते आयन्स मिळाले पाहिजेत? K+ मिळालं पाहिजे, Cl- मिळालं पाहिजे, Mg+2 मिळालं पाहिजे आणि परत Cl- मिळालं पाहिजे. बरोबर आहे ना. ओके. वॉटर का आयोनिक कंपाऊंड आहे का? नाही ना. त्याचे आयन आपण अपेक्षा देखील करणार नाहीयेत. ठीक आहे ना. एवढे आयन्स मिळाले पाहिजे होते. तुम्ही या कंपाऊंडला पाण्यामध्ये टाका, हे सगळेच्या सगळे आयन्स मिळतात. हा पहिला बघा. वेन ॲडेड टू वॉटर प्रोड्यूस 100% आयन्स. जेवढे काही पॉसिबल आयन्स आहेत ते सगळे आयन्स मिळतात. ठीक आहे ना. आता इकडे बघा. वेन ॲडेड टू वॉटर
added to water, do not produce 100% ions. म्हणजे जेवढे आयन्स मिळायला पाहिजे होते ते सगळे आयन्स मिळत नाहीत. डू नॉट प्रोड्यूस 100% आयन्स. फॉर एक्झाम्पल बघा बेटा, समजा मी हा कंपाऊंड घेतला KCN डॉट CuCN, हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे बेटा, कॉम्प्लेक्स सॉल्ट आहे. आता याला पाण्यामध्ये टाकल्यानंतर कुणी अपेक्षा करू शकतं की K+ मिळावा, CN- मिळावा, परत कॉपर +2 मिळावा किंवा कॉपर +1 मिळावा. ठीक आहे, कॉपर +1 मिळावा आणि CN- मिळावा. एक्सपेक्ट आहे की बाबा या कंपाऊंडला मी पाण्यामध्ये टाकलं, एवढे आयन्स मिळाले पाहिजे होते. पण बेटा लक्षात घ्या, आयन्स मिळतो फक्त K+, CN- मिळत नाही, कॉपर प्लस देखील मिळत नाही. का, कसं, सगळं लक्षात येईल तुमच्या नंतर. ठीक आहे ना, वेट करा थोडंसं. माझा पॉइंट फक्त एवढाच आहे पहिला, की डबल सॉल्टला जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो जेवढे शक्य आहेत ते सगळे आयन्स तयार होतात, 100% आयन्स तयार होतात. पण कॉम्प्लेक्स सॉल्टला पाण्यामध्ये टाकल्यानंतर 100% आयन्स तयार होत नाहीत. जसं याला पाण्यामध्ये टाकल्यानंतर हा फक्त K+ तयार करतो, CN- कॉपर प्लस तयार करत नाही. का, कसं, होईल पुढे, दम धरा. ठीक आहे ना, डिफरन्स लक्षात आला का पहिला? ओके, चला बघा दुसरा डिफरन्स बघा. Paget's identity only in solid state, and not in aqueous state. डबल सॉल्टला आयडेंटिटी फक्त सॉलिड स्टेट मध्ये असते, ॲक्वियस स्टेट मध्ये नसते. डबल सॉल्ट हॅज आयडेंटिटी ओनली इन सॉलिड स्टेट, नॉट इन ॲक्वियस स्टेट. इकडे बघा, Paget's identity in solid state, Paget's identity in solid state as well as in aqueous state, कसं काय सर असो? बघा बेटा, बेसिकली हा पण सॉलिड कंपाऊंड आहे, हा पण सॉलिड कंपाऊंड आहे. डबल सॉल्टला तुम्ही पाण्यामध्ये टाकला, तो 100% ब्रेक होतो, 100% तुटला. म्हणजे डबल सॉल्टचं अस्तित्व फक्त कशात आहे रे बेटा? सॉलिड स्टेटमध्ये आहे ना. पाण्यामध्ये गेल्या गेल्या तो 100% तुटून जातो. Paget's आयडेंटिटी ओनली इन सॉलिड स्टेट, नॉट इन ॲक्वियस स्टेट. पण याचं तसं नसतं बेटा. याला आयडेंटिटी सॉलिड स्टेटमध्ये तर आहेच, ॲक्वियस स्टेटमध्ये पण आहे. कारण हा 100% आयन प्रोड्यूसच करत नाही ना. फरक लक्षात घ्या. यानं 100% आयन्स तयार केले पाण्यामध्ये, म्हणून याला ॲक्वियस स्टेटमध्ये आयडेंटिटी नाही. तुटला ना तो पूर्णपणे पाण्यामध्ये, त्याचं स्वतःचं काही अस्तित्व राहिलं का? नाही. पण कॉम्प्लेक्स सॉल्ट पाण्यामध्ये जरी गेला 100% तुटला नाही, म्हणजे त्याला अस्तित्व आहे पाण्यामध्ये. ठीक आहे ना, लक्षात येतंय सगळ्यांच्या? सिंपल आहे रे, खूप सिंपल आहे. 100% आयोनायझेशन झाल्यामुळं याला आयडेंटिटी फक्त सॉलिड स्टेटमध्ये, ॲक्वियस स्टेटमध्ये नाही. याला आयडेंटिटी सॉलिड ॲज वेल ॲज ॲक्वियस स्टेटमध्ये, कारण यानं 100% आयोनाइज झालेला नाही. ठीक आहे, हा होता बेटा सेकंड आपला डिफरन्स. आता बघा थर्ड डिफरन्स. ठीक आहे ना, gives test for all the constituent ions, सगळ्या कन्स्टिट्युएंट आयन्स साठीची टेस्ट देतं बेटा हे सोल्युशन. ठीक आहे ना. डबल सॉल्टच्या सोल्युशन मध्ये जर मी काही टेस्ट परफॉर्म केल्या तर ते सगळ्या आयनची टेस्ट देतं. डू नॉट गिव्ह टेस्ट for all constituent ions,
ठीक आहे, येईल बेटा लक्षात, विशेष काही नाही. चला बघा बेटा काय पॉइंट हा, प्रत्येक आयनची एक स्पेसिफिक टेस्ट असते बेटा. फॉर एक्झाम्पल एखाद्या सोल्युशनमध्ये Cl- आहे का नाही हे तुम्हाला ओळखायचंय, प्रेडिक्शन करायचंय की बाबा मला एक सोल्युशन दिलं आणि त्यामध्ये Cl- आहे हे प्रूव्ह करून दाखवायचंय. मी काय करत असतो बेटा, या Cl- मध्ये सिल्वर नायट्रेट ऍड करणार. Cl- सिल्वरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला रे आला, तो तयार करतो AgCl चा प्रेसिपिटेट, व्हाईट प्रेसिपिटेट. AgCl चा व्हाईट प्रेसिपिटेट जर तयार झाला, सिल्वर नायट्रेट टाकून एखाद्या अननोन सोल्युशन मध्ये तुम्ही कन्फर्म सांगू शकता की या सोल्युशन मध्ये कोणते आयन्स होते, Cl- आयन्स होते. ही झाली टेस्ट कोणासाठीची, Cl- साठीची. तर अशी प्रत्येक आयनची एक टेस्ट असते बेटा, युनिक टेस्ट असते. ठीक आहे ना, प्रत्येक आयनची एक युनिक टेस्ट असते. तर मी काय केलं, डबल सॉल्टच्या सोल्युशनला काही टेस्ट परफॉर्म केल्या, डबल सॉल्टच्या सोल्युशनला मी काही टेस्ट परफॉर्म केल्या, तर मला पॉझिटिव्ह रिझल्ट येणार आहे बेटा. सगळ्या आयनची टेस्ट डबल सॉल्टचं सोल्युशन देतं. आता विचारा कसं काय सर, बेटा हेच कारण आहे. डबल सॉल्टला जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये टाकला, त्यांना 100% आयन्स तयार केले. 100% आयन्स तयार झाल्यामुळं, सगळे आयन्स प्रेझेंट असल्यामुळं सगळ्या आयनची टेस्ट मिळणार आहे. काही विशेष आहे का? अरे सगळे आयन्स तिथं अवेलेबल आहेत ना, म्हणून सगळ्या कॉन्स्टिट्युएंट आयनची टेस्ट डबल सॉल्टचं सोल्युशन देत असतं. पण कॉम्प्लेक्स सॉल्टचं सोल्युशन सगळ्या आयनची टेस्ट देत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज तुम्ही हा कंपाऊंड घेतला COCl3.6NH3, ठीक आहे ना, हा कॉम्प्लेक्स सॉल्ट आहे बेटा. याला तुम्ही Cl- ची टेस्ट परफॉर्म केली, रिझल्ट पॉझिटिव्ह येईल बेटा. हे Cl- ची टेस्ट देतं. पण मी कोबाल्ट+3 ची टेस्ट परफॉर्म केली, मला कोबाल्ट+3 ची रिझल्ट पॉझिटिव्ह मिळत नाही. फरक लक्षात घ्या, ठीक आहे ना. कॉम्प्लेक्स सॉल्टचं जर सोल्युशन घेतलं आणि त्याला जर तुम्ही टेस्ट परफॉर्म केला, सगळ्या कन्स्टिट्युएंट आयनची टेस्ट मिळत नसते. पण डबल सॉल्टचे सोल्युशन हे सगळ्या कन्स्टिट्युएंट आयनची बेटा टेस्ट देत असतात. कसं काय सर, येईल लक्षात बेटा. चौथा डिफरन्स मी सांगितल्यानंतर वरच्या तिन्ही डिफरन्सचं रिझन तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे ना. जो मी आता चौथा डिफरन्स सांगणार आहे, त्या चौथ्या डिफरन्समध्ये या तिन्ही डिफरन्सचे रिझन्स आहेत बेटा. ठीक आहे ना. बघा शेवटचा डिफरन्स, डू नॉट कंटेन कोऑर्डिनेट बॉन्ड. डू नॉट कंटेन कोऑर्डिनेट बॉन्ड. आता आपण हळूहळू अप्रोच करायलो कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय याच्याकडे. डू नॉट कंटेन कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड नसतो डबल सॉल्ट मध्ये, कोऑर्डिनेट बॉन्ड नसतो. डू नॉट कंटेन कोऑर्डिनेट बॉन्ड. पण लक्षात घ्या, इट कंटेन्स कोऑर्डिनेट बॉन्ड. इट कंटेन्स कोऑर्डिनेट बॉन्ड. इट कंटेन्स कोऑर्डिनेट बॉन्ड. कॉम्प्लेक्स सॉल्ट मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड असतो बेटा. इट कंटेन्स कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे ना. हेच कारण आहे बेटा, हेच कारण आहे. याच्यात कोऑर्डिनेट बॉन्ड नाही. मग कोणता बॉन्ड असतो सर? आयोनिक बॉन्ड असतो. डबल सॉल्ट मध्ये आयोनिक बॉन्ड असतो आणि कोव्हॅलंट बॉन्ड असतो. आता तो कोव्हॅलंट बॉन्ड वॉटर मॉलिक्युल्स मध्ये असतो. वॉटर मॉलिक्युल मध्ये आयन प्रोड्यूस करण्याचा आपण विचार करत नाहीये. ठीक आहे ना. परत एकदा वाटलं तर हे एक्झाम्पल घ्या बेटा, KCl MgCl2.6H2O. ठीक आहे ना. आता बघा, हे K+ आहे, हे Cl- आहे, Mg+2 आहे, परत Cl- आहे. या दोघांमध्ये आयोनिक बॉन्ड असतो. इथं आयोनिक बॉन्ड आहे. आयोनिक बॉन्ड असल्यामुळे याला पाण्यामध्ये टाकल्यानंतर लगेच आयन्स तयार झाले. ठीक आहे ना. आयन प्रोड्यूस कुठून होऊ शकतात बेटा? आयोनिक कंपाऊंड पासूनच ना. ठीक आहे ना. इथं आयोनिक बॉन्ड असल्यामुळे याचे आयन्स तयार झाले. आयन्स तयार झाले. ठीक आहे ना बेटा. परत हे एक्झाम्पल घ्या, COCl3.6NH3. मी आता सांगितलं तुम्हाला Cl- तयार होतो, पण कोबाल्ट+3 तयार होत नाही. का तयार होत नाही? बघा, इथं जो कोबाल्ट+3 आहे ना बेटा, याच्यामध्ये ना अमोनियामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. कोऑर्डिनेट बॉन्ड आयन्स तयार करत नाही रे बेटा. आयोनिक बॉन्ड आयन्स तयार करत असतो, कोऑर्डिनेट बॉन्ड आयन्स तयार करत नसतो. ठीक आहे ना. हेच कारण आहे बेटा. डू नॉट कंटेन कोऑर्डिनेट बॉन्ड, दॅट्स वाय प्रोड्यूस 100% आयन्स. ठीक आहे ना. डू नॉट कंटेन कोऑर्डिनेट बॉन्ड, दॅट्स वाय प्रोड्यूस 100% आयन. As it produce 100% ion, it has identity only in solid state and not in aqueous state. ठीक है ना.
as it is producing 100% iron, it is giving test for all the constituent iron. म्हणजे सगळं इंटर रिलेटेड आहे बेटा. हा चौथा पॉइंट पहिल्या पॉइंटचं रिझन आहे. चौथा पॉइंट पहिल्या पॉइंटचं रिझन आहे आणि पहिला पॉइंट दुसऱ्या आणि तिसऱ्या पॉइंटचं रिझन आहे. काय म्हणालो बघा, चौथा पॉइंट हे पहिल्या पॉइंटचं रिझन आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला बाबा वेन ॲडेड टू वॉटर वाय डबल सॉल्ट प्रोड्यूस 100% आयन, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की याच्यात कोऑर्डिनेट बॉन्ड नसतो, आयोनिक बॉन्ड असतो, म्हणून आयन्स तयार व्हायले, 100% आयन तयार व्हायले. ठीक आहे ना. का बरं डबल सॉल्टला आयडेंटिटी फक्त सॉलिड स्टेटमध्ये असते, ॲक्वियस स्टेटमध्ये नसते, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे कारण डबल सॉल्टचं सोल्युशन 100% आयोनाइज होत असतं पाण्यामध्ये, म्हणून त्याची आयडेंटिटी पाण्यामध्ये राहतच नाही. 100% आयोनायझेशन याचं रिझन असेल. तुम्हाला जर विचारलं वाय डबल सॉल्ट सोल्युशन गिव्स टेस्ट फॉर ऑल द कन्स्टिट्युएंट आयन्स, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे बेटा बिकॉज डबल सॉल्ट undergoes 100% ionization in water. As all the ions are present, it will give test for all the constituent ions. ठीक आहे ना. तुम्हाला विचारलं बाबा why complex salt do not undergo 100% ionization in water. आता या पहिल्याचं रिझन हेच होतं बिकॉज इट कंटेन्स कोऑर्डिनेट बॉन्ड. याच्यात कोऑर्डिनेट बॉन्ड असल्यामुळं हा 100% आयन तयार करत नाही. आलं का लक्षात बेटा. किंवा मला विचारलं वाय कॉम्प्लेक्स सॉल्ट पजेस आयडेंटिटी इन सॉलिड स्टेट ॲज वेल ॲज इन ॲक्वियस स्टेट, बिकॉज इट इज नॉट प्रोड्युसिंग 100% आयन इन वॉटर. इट पजेस आयडेंटिटी इन सॉलिड स्टेट ॲज वेल ॲज इन ॲक्वियस स्टेट. दुसऱ्याचं रिझन पहिलं, तिसऱ्याचं पण रिझन पहिलं. सगळे आयन मिळाले नाहीत म्हणून आयडेंटिटी दोन्ही स्टेटमध्ये, सगळे आयन मिळाले नाहीत म्हणून सगळ्या आयनची टेस्ट पण दिली गेली नाही. ठीक आहे ना. हा चौथा पॉईंट बेटा पहिल्या पॉईंटचं रिझन आहे आणि पहिला पॉईंट सेकंड आणि थर्ड पॉईंटचं रिझन आहे. आता मी इथं सांगत होतो बेटा बाबा यानं Cl- प्रोड्यूस केला, कोबाल्ट+3 का प्रोड्यूस केलं नाही, कारण कोबाल्ट+3 फ्रीच नाहीये बेटा. कोबाल्ट+3 आणि अमोनियामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झालं. कसं सर. अरे बेटा अमोनियामधल्या नायट्रोजनकडे लोन पेअर आहे, कोबाल्ट+3 कडे व्हॅकंट ऑर्बिटल आहेत. झाली ना कंडिशन सॅटिस्फाईड. कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होण्यासाठी एकाकडे लोन पेअर असावी, दुसऱ्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल असावा, झाला कोऑर्डिनेट बॉन्ड. या दोघांमध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड असल्यामुळं कोबाल्ट+3 आपल्याला आयन मिळत नाही. लक्षात आलं का. हे बेसिक डिफरन्सेस आहेत बेटा डबल सॉल्ट आणि कॉम्प्लेक्स सॉल्ट या दोघांमधले. आता या दोन्हीचे मी एक्झाम्पल सांगतो, आणखी पुढे जाऊ आपण. बघा याचे 3 एक्झाम्पल्स बेटा तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत विथ फॉर्म्युला अँड देअर नेम्स. NCERT मध्ये हायलाइटेड आहेत बेटा हे. बघा पहिला कंपाऊंड बघा KCl डॉट MgCl2 डॉट 6H2 हा कंपाऊंड. या कंपाऊंडचं नाव आहे बेटा कार्नालाइट. काय नाव आहे याचं. कार्नालाइट. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बघा दुसरा कंपाऊंड बेटा FeSO4 NH4 ट्वाइस SO4 6H2 बेटा या कंपाऊंडचं नाव आहे FAS फेरस अमोनियम सल्फेट. FAS फेरस अमोनियम सल्फेट किंवा याला मोहर्स सॉल्ट देखील म्हणतात. सायंटिस्टचं नाव आहे मोहर्स सॉल्ट. आणखी एक एक्झाम्पल आहे बेटा डबल सॉल्टचं जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे हे K2SO4 L2SO4 थ्राइस 24H2 बेटा या कंपाऊंडचं नाव आहे पोटॅश अलम. ठीक आहे ना. लक्षात आलं सगळ्यांच्या. NCERT मध्ये काय केलं बेटा याचा फॉर्म्युला असा दिलाय. हा बघा असं दिलंय K2Al2 आणि SO4 एकत्र लिहिलेत. SO4 बघा 1 आणि 3 4 आहेत. 4 SO4 असं केलं त्यांनी. हा काही बिघडणार नाही, सगळं सारखंच आहे. हे सारखंच ना. ठीक आहे. किंवा मग
हे केला, हे 2 पण इथं पुढे आणता येतं बेटा आणि हे 2 पण इथं पुढे आणता येतं. ठीक आहे ना. तर K2SO4 Al2SO4 thrice dot 24 H2O पोटॅश आलम. अलॉंग विथ दिस नेम्स तुम्हाला हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. हे डबल सॉल्टचे एक्झाम्पल्स आहेत बेटा. ठीक आहे ना. कोऑर्डिनेट बॉन्ड नसणारे ॲडिशन और मॉलिक्युलर कंपाऊंड. आता कॉम्प्लेक्स सॉल्टचे एक्झाम्पल्स सर. बेटा आपला जो टॉपिक आहे ना तो पूर्ण याचाच आहे. ठीक आहे ना. नावाला मी सांगतो तुम्हाला एक्झाम्पल्स. ठीक आहे ना. भरपूर एक्झाम्पल्स येणार. पूर्ण टॉपिकच यांचं आहे. ठीक आहे ना. बघा एक्झाम्पल बघा. KCN डॉट AgCN CuSO4 डॉट 4NH3 COCl3 dot 6NH3 etc etc. all these are the examples of complex salt. ठीक आहे ना. हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. हे 3 लक्षात ठेवा. इथून पुढे टॉपिक मध्ये डबल सॉल्टचं आपण डिस्कशन करणार नाहीयेत. आपण डिस्कशन करणार कशाचं? कॉम्प्लेक्स सॉल्टचं. ठीक आहे ना. डबल सॉल्टचं काम संपलं. इथपर्यंतच होतं. फरक लक्षात आला का? चला बघा क्विक मध्ये सांगतोय. डबल सॉल्टला पाण्यामध्ये टाकलं की 100% आयन तयार होत असतात. डबल सॉल्टला आयडेंटिटी फक्त सॉलिड स्टेटमध्ये असते, ॲक्वियस स्टेटमध्ये नसते. डबल सॉल्टचं सोल्युशन सगळ्या कन्स्टिट्यूटिव्ह आयनची टेस्ट देत असतं. डबल सॉल्टमध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड नसतो. ठीक आहे ना. कॉम्प्लेक्स सॉल्टला पाण्यामध्ये टाकले की 100% आयन तयार होत नसतात. कॉम्प्लेक्स सॉल्टला आयडेंटिटी सॉलिड स्टेटमध्ये तर असतेच, ॲक्वियस स्टेटमध्ये पण असते. कॉम्प्लेक्स सॉल्टचं सोल्युशन सगळ्या कन्स्टिट्यूएंट आयनची टेस्ट देत नाही. ठीक आहे ना. कॉम्प्लेक्स सॉल्टचं सोल्युशन सगळ्या आयनची टेस्ट का देत नाही? कारण 100% आयन तयारच झालेले नाहीत. कॉम्प्लेक्स सॉल्टला आयडेंटिटी सॉलिड स्टेटमध्ये पण असते, ॲक्वियस स्टेटमध्ये पण असते. ठीक आहे ना. याच्यात कोऑर्डिनेट बॉन्ड नसतो, याच्यात कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. नोट करा. चला पाहूयात बेटा आता डेफिनेशन कशाची? कॉम्प्लेक्स सॉल्टची. कॉम्प्लेक्स सॉल्टची डेफिनेशन बघा. द टाइप ऑफ ॲडिशन or molecular compound, the type of addition or molecular compound which contains coordinate bond. The type of addition or molecular compound which contains coordinate bond. पाहिलं आपण आताच डिफरन्स मध्ये पण सांगितलं मी. which contains coordinate bond it's called complex salt. It's called complex salt किंवा यालाच म्हणतात बेटा coordination compound or coordination compound. तर थोडक्यात बेटा कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा ॲडिशन किंवा मॉलिक्युलर कंपाऊंडचाच एक प्रकार आहे. कॉम्प्लेक्स सॉल्ट म्हणजेच कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ठीक आहे ना. आता आठवा थोडंसं. मी मगाशी म्हणलं होतं काही स्टुडंट असं लक्षात ठेवतात कोऑर्डिनेट बॉन्ड असणारा कंपाऊंड कोऑर्डिनेशन कंपाऊंड. नाही रे बेटा. बघ ना NH4+ मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड आहे पण तो काही ॲडिशन किंवा मॉलिक्युलर कंपाऊंड आहे का? आहे का? हा काही कॉम्प्लेक्स सॉल्ट आहे का? नाही ना. ठीक आहे ना. कोऑर्डिनेशन कंपाऊंड होण्यासाठी पहिली कंडिशन आहे कोऑर्डिनेट बॉन्ड असण्याची. मान्य करतो मी. पण पहिली कंडिशन आहे कोऑर्डिनेट बॉन्ड असण्याची. नाही, पहिली कोऑर्डिनेट बॉन्डची नाही आहे कंडिशन. पहिली कंडिशन आहे की तो ॲडिशन किंवा मॉलिक्युलर कंपाऊंड असावा. एखादा कंपाऊंड कोऑर्डिनेशन कंपाऊंड कधी म्हणला जाईल? अगोदर तो ॲडिशन किंवा मॉलिक्युलर कंपाऊंड असावा आणि दुसरी कंडिशन आहे त्याच्यात कोऑर्डिनेट बॉन्ड असावा. असा ॲडिशन किंवा मॉलिक्युलर कंपाऊंड ज्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड असतो त्याला काय म्हणायचं बेटा? कोऑर्डिनेशन कंपाऊंड. समजलं सगळ्यांना? ओके. हा का बरं कोऑर्डिनेशन कंपाऊंड नाही? कारण हा ॲडिशन किंवा मॉलिक्युलर कंपाऊंड नाही. फक्त कोऑर्डिनेट बॉन्ड असणं इनफ नाही. अगोदर त्याला ॲडिशन किंवा मॉलिक्युलर कंपाऊंड व्हावं लागतं. मग नंतर त्याच्यात कोऑर्डिनेट बॉन्ड जर असेल आपण म्हणणार इट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड. क्लिअर? अरे बेटा आलं का लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे. आता बघा बेटा
डबल सॉल्टचं काम संपलं. डबल सॉल्ट इथून पुढे टॉपिकमध्ये आपण डिस्कसच करणार नाहीयेत. आपण आता इथून पुढे डिस्कस करणार आहोत कोऑर्डिनेशन कंपाऊंडला. ठीक आहे, चला बघा. इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड माझं पहिलं डिस्कशन असणार आहे बेटा बेसिक टर्मिनॉलॉजी यूज्ड. बेसिक टर्मिनॉलॉजी यूज्ड. बेसिक टर्मिनॉलॉजी यूज्ड इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये काही बेसिक टर्म्सचा वापर केला जातो बेटा इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. ते टर्म्स कुठले आपल्याला स्टडी करायचे. ठीक आहे, इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड बेसिक टर्मिनॉलॉजी यूज्ड इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. बघा त्यामध्ये पहिला टर्म आहे बेटा सेंट्रल मेटल ॲटम. सेंट्रल मेटल एटम और आयन. सेंट्रल मेटल एटम और आयन. सेंट्रल मेटल एटम और आयन. ठीक आहे, तर बघा विशेष काही नाही बेटा. प्रत्येक कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये असा एक मेटॅलिक ॲटम असतो किंवा आयन असतो. मेटलवर जर चार्ज 0 असेल तर तुम्ही मेटॅलिक ॲटम म्हणणार, त्यावर जर काही चार्ज आला तर मेटॅलिक आयन म्हणणार. In every coordination compound, there is one metallic atom or ion which accepts the lone pair. आता coordinate bond तयार होण्यासाठी कुणीतरी लोन पेअर घेणारा लागेल ना. तो जो लोन पेअर घेणारा स्पीसीज असतो कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये त्याला म्हणतात बेटा सेंट्रल मेटल ॲटम और आयन. ठीक आहे ना. सो व्हॉट इज सेंट्रल मेटल ॲटम और आयन? मेटॅलिक ॲटम और आयन. मेटॅलिक ॲटम or ion which accepts the lone pair. Which accepts the lone pair. Which accepts the lone pair. Lone pair जो accept करतो बेटा त्याला म्हणतात सेंट्रल मेटल. मेटलचा ॲटम किंवा आयन जो लोन पेअर ॲक्सेप्टर म्हणून काम करतो. ठीक आहे ना, त्याला म्हणतात सेंट्रल मेटल ॲटम और आयन. ठीक आहे ना. आता महत्वाची गोष्ट बघा बेटा, सेंट्रल मेटल होणारा लोन पेअर ॲक्सेप्टर म्हणतोय आपण. सेंट्रल मेटलला काय म्हणतोय? लोन पेअर ॲक्सेप्टर. आता लोन पेअर ॲक्सेप्ट करण्यासाठी त्याच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल असावं लागेल. बरोबर आहे ना. व्हॅकंट ऑर्बिटल असणारे मेटल कोणते आहेत पिरियॉडिक टेबलमधले? सांगा बरं, सांगा. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये असे कोणते मेटल्स आहेत ज्यांच्याकडे लार्ज नंबर ऑफ व्हॅकंट ऑर्बिटल्स असतात? डी ब्लॉक मेटल्स. डी ब्लॉक मेटल्स. म्हणून बेटा जेवढे कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहेत ना मॅक्झिमम टाइम त्यांच्यामध्ये जो सेंट्रल मेटल असतो तो डी ब्लॉक असतो. ठीक आहे ना. इट इज ऑफ जनरली डी ब्लॉक. इट इज ऑफ जनरली डी ब्लॉक. जनरली डी ब्लॉक. का बरं सर डी ब्लॉकचा? बिकॉज दे पजेस लार्ज नंबर ऑफ व्हॅकंट ऑर्बिटल. ठीक आहे ना. सिन्स दे possess vacant orbitals. Since they possess large number of vacant orbitals. Large number of vacant orbitals. Vacant orbitals. ठीक आहे ना. फक्त एवढंच इनफ आहे का? व्हॅकंट ऑर्बिटल झालं की सेंट्रल मेटल झालं? बिलकुल नाही. चला बघा ना, पोटॅशियम लिहिला समजा मी. पोटॅशियम. पोटॅशियमचं कॉन्फिगरेशन काय रे बेटा? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1. बरोबर आहे ना. पोटॅशियम 19 ॲटॉमिक नंबर. आता फोर्थ शेलमध्ये 4p असतो, 4d असतो आणि 4f पण असतो ना बेटा. हे सगळं रिकाम आहे ना. मग पोटॅशियमकडे पण लार्ज नंबर ऑफ व्हॅकंट ऑर्बिटल आहेत. मग पोटॅशियम पण सेंट्रल मेटलचं काम करतो का कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये? तर याचं उत्तर आहे बेटा नो. पोटॅशियम डू नॉट ॲक्ट ॲज सेंट्रल मेटल इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ही अर्धीच कंडिशन झाली बेटा सेंट्रल मेटल म्हणून काम करण्यासाठी. ठीक आहे ना. लार्ज नंबर ऑफ व्हॅकंट ऑर्बिटल असणं हे एक अर्धी रिक्वायरमेंट झाली थोडक्यात. आणखी अर्धी एक रिक्वायरमेंट आहे बेटा. ठीक आहे ना. ठीक आहे ना. इट शुड possess high charge density. High charge density. High charge density. High charge density.
व्हॉट इज चार्ज डेन्सिटी बेटा? चार्ज डिवायडेड बाय साइज रेशो. चार्ज डिवायडेड बाय साइज रेशो. चार्ज मोठा असावा आणि साईज लहान असावी. चार्ज मोठा असावा, साईज लहान असावी, चार्ज डेन्सिटी ऑटोमॅटिकली मोठी येते. ठीक आहे ना. फक्त व्हॅकंट ऑर्बिटल असून पण चालत नाही. अलॉंग विथ व्हॅकंट ऑर्बिटल त्याची चार्ज डेन्सिटी मोठी असावी लागते, तर त्याचं लिगँडचं इंटरॅक्शन हे प्रॉपर होत असतं. तर मला जर प्रश्न विचारला बाबा पोटॅशियम मध्ये व्हॅकंट ऑर्बिटल आहेत, मग हा सेंट्रल मेटल कसं दिसला नाही मला कधीच कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये? सेंट्रल मेटल म्हणायलो. हा, पोटॅशियम कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये असतो पण बाहेर असतो. ठीक आहे ना, कोऑर्डिनेशन स्पेअरच्या बाहेर, आतमध्ये नसतो. तो सेंट्रल मेटल म्हणून काम करत नाही. कसं काय? तर त्याची चार्ज डेन्सिटी खूप कमी आहे, कारण साईज मोठी आहे ना पोटॅशियमची आणि चार्ज लहान आहे. ठीक आहे ना. तर या दोन कंडिशन्स बेटा सेंट्रल मेटल होण्यासाठी सॅटिस्फाय व्हाव्या लागतात. ठीक आहे ना बेटा. त्याशिवाय कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये एखादा मेटल सेंट्रल मेटल म्हणून काम करत नाही. ठीक आहे ना. आलं का लक्षात? चला बेटा दुसरा टर्म बघा, लिगँड. लिगँड. ठीक आहे ना. लिगँड. लिगँड हा टर्म टू लिगेर या वर्ड पासून तयार झाले. लिगँडचा जर वर्ड मिनिंग काढला टू लिगेर, टू लिगेर म्हणजे टू बाइंड. टू बाइंड. बेटा बघा एखाद्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेंट्रल मेटलचा अर्थ मी सांगितला, लोन पेअर ऍक्सेप्ट करणारा स्पेसिस म्हणजे सेंट्रल मेटल. आता कोऑर्डिनेट बॉन्ड दोघांमध्ये तयार व्हायला जो लोन पेअर घेतोय त्याला आपण म्हणलंय सेंट्रल मेटल. आता लोन पेअर जो देतो, लोन पेअर देणारा कोण असतो? लिगँड असतो. लोन पेअर घेणारा सेंट्रल मेटल, लोन पेअर देणारा कोण? लिगँड. ठीक आहे ना. व्हॉट इज लिगँड? लोन पेअर डोनेटिंग स्पेसिस. लोन पेअर डोनेटिंग स्पेसिस. लोन पेअर डोनेटिंग स्पेसिस. बस एवढं लक्षात ठेवायचं बेटा, लोन पेअर डोनेटिंग स्पेसिस. ठीक आहे ना. लोन पेअर डोनेटिंग स्पेसिस. मग याला काही बंधन नाही बेटा. हा कधी ॲटम असू शकतो, कधी आयन असू शकतो, कधी इवन मॉलिक्यूल पण असू शकतो. इट कॅन बी ॲटम, इट कॅन बी ॲटम or ion or even molecule. लिगँड म्हणून काम करण्यासाठी बेटा एकच कंडिशन असेल, लोन पेअर असावी. लोन पेअर असणारा स्पेसिस लिगँड म्हणून काम करतो, कारण त्याला लोन पेअर देता येते. ठीक आहे ना. मग तो ॲटम असला तरी चालतो, आयन असला तरी चालतो, इवन मॉलिक्यूल देखील असला तरी चालतो. ठीक आहे ना. बरेच ॲटम लोन पेअर डोनर म्हणून काम करतात बेटा. बरेच लिगँड आहेत जे ॲटम आहेत, फक्त एक ॲटमच लिगँड म्हणून काम करतो. ठीक आहे ना. आयन पॉझिटिव्ह असू द्या निगेटिव्ह असू द्या, म्हणजे कॅटायन ॲनायन किंवा काही मॉलिक्यूल देखील आहेत बेटा जे लोन पेअर डोनेशनचं काम करतात. लक्षात आलं का? सेंट्रल मेटल लोन पेअर घेणारा, लिगँड लोन पेअर देणारा. ठीक आहे ना. साध्या भाषेमध्ये सेंट्रल मेटल लोन पेअर घेतोय म्हणजे याला मी म्हणू शकतो का लेविस ऍसिड? याला तुम्ही काय म्हणू शकता रे? लेविस ऍसिड म्हणू शकता ना. लोन पेअर ऍक्सेप्टर म्हणजे काय असतं रे बेटा? लेविस ऍसिड. लिगँड लेविस बेस. लिगँड लेविस बेस. लेविस बेस. आलं का लक्षात सगळ्यांच्या? लेविस बेस. ओके. तर हे दोन बेसिक टर्म्स आज आपण स्टडी केले बेटा. सेंट्रल मेटल म्हणजे काय आणि लिगँड म्हणजे काय. ठीक आहे ना. आपलं डिस्कशन बेटा असंच कंटिन्यू राहील. नेक्स्ट लेक्चरमध्ये देखील हाच पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे, बेसिक टर्मिनॉलॉजी यूज्ड इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ठीक आहे ना. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.